आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून प्रस्थान ठेवून श्री क्षेत्र शिर्डीकडे निघालेल्या साई पालखीचं शनिवारी राहुरी फॅक्टरी इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. चेतक युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 17 वर्षापासून या पालखीचं स्वागत केलं जात आहे. यंदाही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. यानंतर साईबाबांची आरती तसेच आमटी भाकरी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित येवले व वर्षा बोर्डे यांनी सादर केलेल्या साई भजनांनी उपस्थित भक्तांची मनं जिंकली. प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, चंदाराणी गाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गणपत गव्हाणे, सोमनाथ कीर्तने, नानासाहेब बर्डे, अजय माळी, अजय अंबिलवादे, श्याम सूर्यवंशी, महावीर देसरडा, पारस नहार, नानासाहेब आढाव, सीताराम नालकर, हसन सय्यद, किशोर शेळके, रमेश कुंभार, रोहित काळे, अनिकेत वाळके, मनोज गावडे, जावेद शेख, मनोज कदम, अमोल कदम, राकेश बोरसे, प्रसाद कदम, नितीन मोरे, सचिन कदम, संतोष कदम, महेंद्र दौंड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल डोळस यांच्यासह प्रमोद विधाटे, शुभम जाधव, बाबा आढाव, प्रसाद जाधव, विठू राऊत, नाना तरडे, दीपक माळी, शेखर सुडके, भारत मुंडे, प्रवीण देटे, सचिन तारडे, सोनू आढाव, तन्मय शिर्के, जयेश सुडके तसेच कॉलनीतील महिलांनी अथक परिश्रम घेतला. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.